टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सातारा जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरात मुसळधार असा पाऊस झाला आणि या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये प्रामुख्याने साताऱ्यात सध्या चर्चेचा विषय जो बनलेला आहे तो म्हणजे साताऱ्यातील वाडेफाटा चौकाजवळ असणारा वेण्णा नदीवरील पूल। या पुलावर अक्षरशः खड्ड्यांची चाळण झालेली सध्या पाहायला मिळत आहेत। वाहन चालक बऱ्याचदा या ठिकाणी अपघातग्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। या भागामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी देखील होताना पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर खरं तर वारंवार प्रशासनाला याबाबत या खड्ड्यांच्या बाबत या पुलावरच्या खड्डे जे आहेत हे मुजवावेत अशी मागणी जी आहे ते स्थानिक नागरिकांनी असतील किंवा या ठिकाणी जाणारे ह्या पुढील गावातील नागरिक असतील यांनी केलेली आहे। हा जो पूल आहे एकतर हा खूप जुना आहे। या पुलावर जेवढे जे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांमुळे टू व्हीलरवाले तसेच फोर व्हीलरवाल्यांना नाहक त्रास सहन करायला लागतोय। या पुलावर पडलेले खड्डे हे जीवघेणे असं ठरू शकतात, कारण या मार्गावर जर तुम्ही बघाल तर हेवी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे। तसेच हा बरेच गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे। तर या रस्त्यामुळे ही जी दुरावस्था झालेली आहे ती प्रशासनानं लवकरात लवकर क्लिअर करावी आणि लोकांना हा रस्ता पूर्ववत करून द्यावा। आता या ठिकाणी मी वाडेफाटीच्या पुलावर उभा आहे आणि इथे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या पुलावरती सगळीकडे पाणी साठतं आणि गुडघे इतकं पाणी साठतं आणि त्यातून सर्वांना येणे जाण्यासाठी मोठा अडथळा होत असतो। तरी शासनाने याकडे अतिशय गांभीर्याने विचार करून आमच्या या पुलाची अवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं करून दखल घ्यावी। मी गोवेगावचा धनाजी जाधव मेजर माजी सैनिक बोलतो आहे। तरी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी मोठा लोणंद रस्ता हा फार मोठा रस्ता असल्यामुळं वाहतूक भरपूर असते या रोडला आणि दरवर्षी गुडघ्याइतकं पाणी या पुलावर साठत असतं। तरी माझी एक विनंती आहे की आपण येथे आमच्या या पुलाची अवस्था चांगल्या पद्धतीने करून पूल नवीन बांधून द्यावा अशी मी आपल्याकडे मागणी करीत आहे। दरवर्षी धन्यवाद। मात्र तात्पुरत्या स्वरूपाची डागडू जी आहे ती या पुलावर केली जात आहे, त्यामुळं बऱ्याचदा या ठिकाणी रस्त्यांची चाळण जी आहे ती झालेली पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर तात्पुरत्या स्वरूपात आता सध्या जरी पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः खडी टाकून हा रस्ता दुरुस्त केलेला पाहायला मिळतोय। मात्र ही परिस्थिती दरवेळी पावसाळा आला किंवा पाऊस झाला की अशाच पद्धतीची असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळं कुठंतरी प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणचा हा रस्ता आणि पुलाचं काम जे आहे ते पूर्ण करावं अशीच मागणी जी आहे ते या ठिकाणचे स्थानिक नागरिक करतायत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, वाडे, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।